आलेलो आहे छावा बघायला आणि गर्दी बघू शकता एकदम हाऊसफुल आहे. तर चला जाऊया आणि आल्यानंतर बघून सांगतो की कसं आहे ते मूवी. आणि आज शिवजयंती आहे तर आम्ही आज हा प्लॅन केला. आणि श्रीषा तुला बघायचं होता नाही परवा, श्रीषा जास्तच मागे लागलेली आणि तिची इच्छा पूर्ण झाली. तर आम्ही घरातली सगळी चालूय. चला आता तिकीट चाललंय चेकिंग करायचं. बाल्कनीच्या सगळ्या तिकीट फुल आहेत, बाल्कनी फुल आहे. तर आम्ही आता इथं खाली बसलोय. आता बघूया कसं वाटतं पिक्चर बघता. होय ऐका तुम्ही आम्ही बसतोय तो श्रीषा. भारतवर्ष में महान संस्कृति का निर्माण हो रहा था जहां हर धर्म के लोग कसा वाटला? इमोशनल कसं होतं पहिलं बघितलंस का महाराज? तर हाऊसफुल गर्दी आहे. आणि श्रीषा आले रडली म्हणलं. सगळं खरं आपण पिक्चरचा बॅनरच घेतला नाही. तर आहे छावा आणि आता आणि हाऊसफुल गर्दी व्हायला लागल्या. 9 ते 11:30 अजून शो आहे, अजून बाहेर येतेच. पण एक नंबर होता पिक्चर आणि तुम्ही बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर खरंच जाऊन बघा, एकदम मस्त आहे. सगळी जाताना जेवढी खुश होती तेवढी सगळी इमोशनल होऊन आलेत. म्हणजे असं नाहीच की कुणाला एनर्जीच राहिली नव्हती, म्हणजे ते बघितल्यावर सगळी इमोशनल झालेली, सुतक लागल्यासारखी अवस्था झालेली, सगळी मग बाहेर आली. तर नक्की बघा, म्हणजे मोबाईलवर टीव्हीवर येईलच पण खरोखर असं म्हणजे थिएटरमध्ये जाऊन तुम्ही नक्की एकदा बघा. चला तर आम्ही आता छावा बघितला आणि आता आलेलो आहे जेवायला खवय्यामध्ये. चला मस्त आहे हॉटेल, म्हणजे ह्यांनी बाहेरनं बघूनच इथं थांबवलं. एकदम छान आहे. व्हेज नॉन व्हेज आहे, आम्ही व्हेज खाणार आहे. नॉनव्हेजवाली पण आहेत तर ती नॉनव्हेज खाते. चला फॅमिलीसाठी वर आहे. ही मस्त वाटते की नाही ग? ही लाइटिंग बुट्टीला केलेली. काय एक वैशिष्ट्य काय पडलं माहिती आहे का? हॉटेल कधी सुद्धा दिवसा दिसत नाहीत, रात्री दिसतात तेवढी. तर भरपूर गर्दी आहे वेटिंग साठी. अगं भरले की ग. तर अशा तऱ्हेने वेटिंग. मम्मी चिकू काय करतोय ग? चिकू कसा आईस्क्रीम खायला लागला. अख्खी का एवढी संपवत आणली त्यानं. एवढंच खातो. हा कसं आहे, एक सारखी जीप चालू बंद केलेलं आहे. त्याला गार खायला आवडते. हो पण पडले थेंब पण पडून दिना झालं, एवढ्या फास्ट खाते. कसं आहे कसलं फास्ट खाते. तर आम्ही पण आईस्क्रीम आणले. सगळ्यांनी पोरी जाऊन आता आईस्क्रीम घेऊन आल्या. दिसणं झालं, लक्ष केंद्रित केलं आईस्क्रीम. आता आईस्क्रीम खाल्ला, दही भात खाल्ला आणि आता बाळ झोपणार. आणि कांदे पण खाल्ली. हो त्याची स्टिक कॅल्शियमची. अच्छा अच्छा तुमच्याकडे पण आहे? हे तुमचं चाटायला येईल, छान नाही. आपण त्याच्या आधी खायचं. होऊ शकत नाही, ते जिलय जोरात मशीन चालत. माझा हात नाही चाटायचा बाळा. हा मोबाईलकडे बघत बघत खाणार. आणि चिकू कसं लागतं आईस्क्रीम? पहिल्यांदा खाते बाळ. हा हा मोबाईलकडे कुठे लक्ष देतेस म्हणतोय? आधी माझ्या कुल्फीकडे लक्ष दे. होय होय बाळा. तर चला चिकूच्या नाकावर आईस्क्रीम गेले. तर अशा पद्धतीने शान्या बाळाने केवढा आईस्क्रीम संपवलं बघा. पहिल्यांदा असं खाल्लंय ना. आणि उन्हाळ्याची सुरुवात पोरीसनी पण आज आईस्क्रीम आणून दिले.
तर म्हणलं ह्याला पण देऊया बाळाला. धर आता श्रीशा, चला. तर सगळं आवरून झालं इथलं. आता आतलं पण आवरून झालं आणि आपला आता उद्याच्याला जाणार आहे बाबऱ्या मैदानात. आपले बाबरे शेट उद्या जाणार आहेत मैदानात. आता नेले ते आता बैल मैदान आहे आणि रायबा शेट काल 2 फेरं दिलं मस्तपैकी रायबा शेटला आणि लाड बंद केला आता रायबाचा. आता आज विश्रांती, उद्या एक 5-6 किलोमीटर नाही 10 किलोमीटर चालवायचा आपल्या राडाबरोबर फिगरमध्ये आणायचं साहेबासनी. आता खाद्य खाल्ले, आता पाणी ठेवतो. रायबाची उंची वाढायला लागली आता. काय रे काय बस. आणि इकडे ब्रह्मा आणि हे आपले बाबऱ्या हा जाणार उद्या मैदानात. नेरले येते साहेब फ्रेश पण आहेत. आला काय लाका काय मी केलं तुला लाका सारखा अंगाव येतोस माझ्या. ए ग बस चला. आणि कसं बघते बघा बाबऱ्या, तयारीत राहा उद्या जायचा मैदानात. ग बस केला का आता पाणी ठेवतोय असनी जाईल तिकडे येतोय अंगाव. पाणी ठेवतो आणि वैरणीची सोय करायची. आम्हाला वैरण काढायला जायचे आज खालतीकडच्या रानात. आज ती रान तुमच्याबरोबर शेअर करतो. आपल्या फॅमिलीनं हे रान बघितलं आहे आपलं. परत तिकडं ऊस आहे ह्याच्या पलीकडे ते बघितलं आहे. माळाचं रान बघितलं आहे. खालतीकडचं रान तेवढं राहिलं आहे. कमेंट पण आलेल्या तुमची रान दाखवा. आता ती खालतीकडचं एकदा रान दाखवतो. तिथं वैरण आहे का बघितलं पाहिजे. जाऊन हत्ती गावात आहे तिथं ती घेऊन यायचं ट्रॅक्टरमधनं. आणि त्याचबरोबर आपल्या भाजीची जिथं आपण भाजी बांधणार आहे मित्राच्यात ती जागा पण आज बघून येऊया. ती पण तुमच्याबरोबर शेअर करतो. कुठं घर आहे ती पण तुम्हाला कळेल नक्की. कारण ती जागा बघून आम्हाला पत्रा मारून दिलं पाहिजे. ती स्वच्छता करून घराबशीच चिटकून आहे त्यांचं. म्हणजे बांगला आहे, बांगल्याला चिटकून जागा आहे त्यांची. त्यामुळे त्यांचं लक्ष राहणार. आणि आधीमध्ये आपण आहेच. कारण भाजीला बघा त्यानं आपल्याला आता म्हणतोय देऊ एका महिन्यात सोराला लावतो. काही विषयच नाही. लय दिवस झालं मागं लागलेला. आपलं धाडस होत नव्हतं. कारण जसं त्यानं तांब्यात कातारली तसं डोसकंच माझं फिरलं. म्हटलं बास. लगेच रणजितला फोन लावून म्हटलं बाबा चालते म्हटलं मग आणून बांधा. जाऊन शेड बीड आम्ही मारतो. बाहेर शेट खालतं जाऊया. उद्या मैदानात येणार कुठं आहे. वैरण नाही, हत्ती घास आणि बाट्या मिळाल्या तर बाट्या. तब्येती सुधारायला लागली त्या आपल्या गायांच्या. खाद्याचा रिझल्टच आहे, खतरनाक रिझल्ट आहे. आता रायबाची आई पण दूध पण झालं रायबाचं, म्हणजे बंद केलं ना आम्ही. तेव्हापासून बघा रायबाची तब्येत किती सुधारली. पहिलं हाडं कातडे दिसत होतं. आणि इकडं काय राधाजी आहे काही तिघी जण गाव आहे त्या नाही. म्हणजे हे जाणून कळालेलं नाही असं वाटतंय. नाही मला पण वाटतंय. आणि या तिघी श्रीखोंड झाली तर ती 4 आणि 3 5 6 7. नाही आपण तयार करू मस्तपैकी. आपल्याला जे आवडेल ते ठेवायचं. बाकी तयार करून विकायचं. घरचा साज आहे की आता एक आहे की. आणि यातला कुठला एक होईल तो ठेवूया. चालेल. पांढरी खत लावून दिसली पाहिजे आपली नुसती पांढरी. हा किल्लार दावून नाव पडलं पाहिजे. आणि एक आपण शेअर केलेला नाही. करू का शेअर. तुम्ही काय पराक्रम केलाय तो हा राहू दे. कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढल्या व्हिडिओमध्ये ते नक्की शेअर करा. त्या बाया त्यांनी पराक्रम केला माझ्या माघारी. मी कुठं तर बाहेर गेलेलो. बघ्या कमेंट भरपूर आल्या तर आपण पुढल्या व्हिडिओ शेअर करूया. हा आता पाणी दाखवतो. उन्हाच्या आधी वैरण येतो काढून. होय होय हिला दूध पाजायचं आहे नका. चला दूध पाजून घेतो. चला तर सगळं झालं आवरून. अजून पाणी मुद्दाम ठेवलेलं नाही. म्हटलं जर तापू दे. पाणी ठेवायचं. वैरण घेऊन आलो पाणी ठेवतो. वैरण टाकून पण ठेवलं इथं गावाने.
इकडच्या आतल्या आणि साहेबांनी आलो टाकायची. चला आता आधी घरी जातो. तेल नाही ट्रॅक्टरमध्ये, तेल आणतो. तेल टाकून मग ट्रॅक्टर घेऊन तसाच जातो माळाला. टाकली भाजीत कारण कपडे हाप कापणार गावात आणि बाहेर शेट पण आलीत. चला तर आम्ही आलो इथं. हो जागा दाखवायची आपल्याला. 15-20 दिवस जातील. तर चला जागा बघून येऊया. कारण की आपल्या सबस्क्रायबरला उगाच गैरसमज नको परत म्हणणार. आणि बाह्या शेटचं घर हो काही आहे या दाखवतो तुम्हाला. इथं मराठी शाळा आहे आणि बाह्याचं घर कुठं आहे माहिती आहे का? ही नारळी झाड आहेत का? त्या नारळीच्या झाडा पुढं बरोबर बाह्याचं घर आहे. होय. आणि ही रिक्षा आहे बघा. इथं रणजितचा बंगला आहे. आणि पहिला बाजी इथंच होता. आता त्यानं घेतल्या आम्ही एका महिन्यात बाजीला गुलाल घेऊन देतो म्हणल्यावर काय आम्ही पण हरकलोय. रणजित कुठे गेला? सांगली गेला. मामूल पण गेला का सांगली? कशाला? तर रणजितचा हा बंगला आहे. ही पण त्याचीच खोली आहे. इथं भाजी बांधायचा लय आपल्याला ताप करायला लागणार नाही. इथं फक्त वरनं नेट मारायला लागेल. पत्रा काय मारा येणार नाही. दिवसा कुठं आज संध्याकाळचं कुठं आहात? इकडं ही शेड आहे. हा कला कला जोरात आहे की. विचारा का रणजितच्या मंडळीला गाडी पाहिजे घाण आपल्याला. बक्षीस दाखवूया का? कसा पाहिजे जागा बक्षीस दाखवूया का रणजित? हा तर रणजितच्या घरात फर्स्ट टाइमच निघालोय मी. हे सोन्या बक्षीस दाखवली की. ते बघू शकताय बक्षीस. तो गरुडा ही सगळी बक्षीस कशाची तो तुमचा पहिला मोठा भाज्या आणि मोठ्या भाज्याची आणि बस आहेत नव्हता आहेत काय लय द्या नाही. आई गे बारकं बक्षीस. ह्या बक्षिसाबरोबर मी फोटो काढलेला त्यांचा मोठा भाज्याचा फोटो नाही काय मोठा भाज्याचा. चला ही दाखवायचं होतं. मग इथं संध्याकाळचा इथं असणार मग तिथे आत भाजी आणि दिवसात तिकडं बाहेर ह्या मॅट लागणारच लागा. मग इथं कोप आहे पाहिलं तू होता म्हणजे बघा पहिला भाजी इथं होता. चला जागा बघितल्या भैया काय काय करायला लागेल इथं सांग. वर काय सावलीच आहे फक्त काय काय करू मग काय रात्री आत घ्यायची पण गरज नाही. होय मग इथं ही जरा एवढी स्वच्छता करून घेऊ सगळी. इथं नीट मारू असं. अहो इथली स्वच्छता करू जरा. इथं जरा घाण वाटतं. इथं मागणं जरा पत्रा हो. इथं पत्रा मारायचा इथं असं. हा ही उकीर बिकीर निघाला इथं काढू सगळं. चला तर आम्ही आलो आता खालतीकडच्या रानात. ही शेवटचं टोक आहे. हे ऊस आपलाच आहे. ही वाट पण आपलीच आहे. तिथं पुढे गाडी लावली आणि ही सरळ एक वाट गेली ती डायरेक्ट गावातच गेली अशी. घेतली एक शॉर्टकट वाट आहे. काशीगड वाट आहे. हिकडं पुढे एक वाट आहे. ती तुमच्या बरोबर शेअर करतो जाता. ही आपली पट्टी किती अकराची आहे? 3 का 3.5 एकराची पट्टी ही सगळी. इथनं ऊस चालू होतोय ते इथं मोठा ऊस आहे तिथंपर्यंत. आणि खाली ती सागवानाचं झाड दिसतंय का? नारळी झाड तिथंपर्यंत. तिथं खाली ती खालची पट्टी आणि शेअर करायची जाऊन. त्यांचा आता फोन आलाय दादांचा आणि ह्या दादांचा फोन आलाय त्याने शेअर करतो तुमच्याकडे. हॅलो चालते दादा. आभार आहे बरं का. लावतो फोन त्यासनं. हो चालतं. आणि आम्ही गाडी ती स्पेशल तेल आणलंय. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये तेल टाकायचं आणि गावात घेऊन जायचं. ह्या बांधाला गावात आहे आपलं कडपर्यंत हत्ती घास. आणि आमच्या वाटकऱ्यानं एक ठॉम ठेवलेला नाही. हे असं जायचं बघा. म्हणून तर आता आपलं वस्तीजवळ गावात करायचं आहे.
आता डायरेक्ट तुम्हाला का नाही मी खालच्या टोकाला गेल्यानंतर शेअर करतो. होय काय सगळा पळा देऊ भाज्या. अहो खरं सांगतो आपल्या फॅमिलीवर शेअर करतो भाज्या बघायचं. आमचा कायम दोघांचा जोपर्यंत एकत्र राहिलो बायलाच्या विषयच नाही. भाज्या कातर त्या ह्याच्यात मी झिटीत तो बैल घेतलेला ब्रह्मा, त्यामुळे जरा नियोजन बिघडलं आपलं, म्हणजे गडबड झाली आमची तिथं. ब्रह्माला स्पीड आहे का आहे, फक्त ॲग्रेसिव्ह आहे. कोणाला तर लाग बिघड त्याचं भ्या वाटते आम्हाला, म्हणून मैदानात येत नाही. मी 2 वेळा मैदानात नेला आणि 2 वेळा बिनपळवता आणत नाही. मग विचार करा ते किती दमवत असेल तिथं. शेवटी तिथं झेंडा पण वाली आम्हाला म्हणा नाही देते शेवटची असं आता तुम्हाला. आता त्याच विषय आमचा दोघांचा चालू होता की भाज्या जर आपला साळा असता तर काय हो गरज नाही आम्हाला कुठला नंदी घ्यायची. मग हाय आता एका दादांचा फोन आलेला जस्ट एक 10 मिनिटापूर्वी की दादा काय बोललेत की त्यांचा बैल कंप्लीट 1.5 वर्ष बाहेर जात होता, मग त्यांनी थांबवून ठेवला. मग मला वाटतं थांबवून 1 महिना 2 महिना काय तर थांबू, म्हणजे ते असं वैतागली दे आपण कसं वैतागलो ना आता सेम म्हणला तुमच्याकडे. सेम तुम्ही जेवढं केलं त्याच्यापेक्षा जास्तच केलं म्हणलं आम्ही, कारण त्याने आदतमध्ये लय गुलाल घेतलेली. जसा दात पाडला तसं त्याचं गणितच बिघडलं. वैतागलो मला आमची इच्छाच गेली. शेवटी हो पर्याय त्यांनी केला, एक 7-8चं कोणतरी आहे ती चोळणार, त्याचा नंबर पाठवला त्यांनी. आणि जेव्हा चोळला का नाही तो बैल चोळतानाच ती दादा काय म्हटली ती चोळणार आहेत ती म्हटली ती बैल चोळला की 8 दिवसांना फेरा द्यायचा, उघड्या फेरा द्यायचा म्हणते. आणि बैल चळाच येणार. आणि हे पण तसंच केलं, चोळला आणि 8 दिवस फक्त म्हणजे आम्ही म्हणून पाण्यात धुत होतो त्या शेकत होतो. आणि 8 दिवसांना उघड्यावर दिला फेरा, सळाच गडी आला. परत मैदानात न्याला 2 नंबरला गाडी राहिली. आईला म्हटली ती लगेच मग आपल्याला फोन केला दादा आमच्यासाठी म्हणते ती एवढा एक प्रयत्न करा आता. दादा म्हटलं 100 करणार, तुम्हाला फरक पडला म्हणजे आम्ही धाड पाडणार अजून बाजीला बघू. सगळे करून बघितले म्हटलं एक पर्याय करून बघू, चोळून घेऊ. आपल्या दादांच्या वर आम्ही कॉन्टॅक्ट करतो. हे शेअर करायचं होतं आणि बोलत आलो बघा. हे आपल्या वर ह्या पट्ट्या म्हणजे ह्या तुकड्यातनं वर आलो इथे बांधा आहे आपला. आणि ही तुकडे इकडे आहे बघा. ही 3-3.5 एकराची पट्टी आहे. इथनं ट्रॅक्टरने ती बाहेर गेलेलं त्यामुळे तो आलेला नाही. आणि गावात बाबांनी ठेवलेलंच नाही. हा शिव गहू 36ने गेला आहे, क्वालिटी आला आहे. आणि ही सागवानाची झाडी पण आपलीच बघा. ही एक रस्ता आहे, सामायिक रस्ता आहे. आणि इथं एक विहीर आहे, इथं एक विहीर आहे, एक सामायिक विहीर आहे. आणि त्या घराच्या मागे एक विहीर आहे, तिथे एक आमची विहीर आहे, तिथे एक सामायिक विहीर आहे. आणि इथे एक विहीर आहे, ही वैयक्तिक विहीर आहे आपली या रांबाखाली. असे 3 विहीर आहेत तिथं. आणि हो गहू पण आपलाच आहे. आणि इकडं पण वर असा इकडंपर्यंत गहू आपला आहे असा. तर हे गहू बघा कसा आला आहे, मस्तच गहू आला आहे. आणि पुढं रस्ता आहे, तुम्हाला म्हणतो का ना मी कॉलेजजवळ राहणार तेव्हा काही इथं ही कॉलेज आहे बघा. डी फार्मसी आणि आर्ट्स कॉमर्स सगळंच आहे. पुढं पण कॉलेज आहे इकडं. तर हे विषय असा आहे. बाबांना काय गावात ठेवलेलं नाही, इथं पण गावात असते असं. येऊ शकता हे आपला गहू माळापेक्षा काय गहू क्वालिटी आलाय. हा माळापेक्षा गहू क्वालिटी आलाय. आणि ही आमच्या आज्याच्या काळापासून नारळ झाड आहे. एक आंब्याचं झाड का इथं बुडका दिसतो, लय मोठा आंब्याचं झाड होतं इथं. आम्ही खेळत बसायचं, हो बुडका दिसतो इथं. आणि हे बघा किती उंची आहे झाड बघा. बरं चला आता आम्हाला वैरणीची सोय केली पाहिजे, कारण उद्या जायचं मैदानात बाबऱ्या शेटला घेऊन. आपल्या 4 वस्तू आहेत, 4 वस्तूमधली एक वस्तू आपली सुराला लागली. रायबा काय अजून लहान आहे, रायबाला आपली भेटत लावली आता काल बसून. आता आज विश्रांती, उद्या मैदानात जायच्या चालू आहे. लय राहू दे 5-6 किलोमीटर चालू आहे. चला आता गेलं पाहिजे दुसरीकडे आपल्या वाड्याकडे. तिथं पण नका गावात हेरीकडे नको, लय भारी होतं. तर गावात बघून आलो आम्ही आत्ताच. मोकळा ड्रेस घातला सकाळपासून असा फुल वैरण काढायचे म्हणून. तर गावात काय नाही, आता गावातल्या एका मित्राचा ऊस द्यायचा आहे, बारका ऊस आहे एकदम छोटा आहे. मग ते आता आपण हे करायचं आहे, विचारायचं आहे कसा टन आहे वगैरे, आणि डम्पिंग भरून आणायचं आहे. आणि इथं आम्ही असं तुम्हाला दाखवतो बरोबर भाजी येत आहे. भाजीच्या पाठीमागे असं बाजूला ठेवले. आता पाणी दाखवून घेतो सगळ्यांनी, आता बांधतो आणि जातो वैरणीला, कारण की बाबऱ्या शेड उद्या नाही तिथं कोण नसणार आहे. वैरणी जोडी करून ठेवली पाहिजे. आणि तुम्हाला शेअर करायचं राहिलं
आत्ता मग मी जे बोललो की भाजीला चोळून घ्यायचं आहे, तर योगा इथं भैया काय म्हणत होता, काल रात्री माझ्या स्वप्नात भाजीला चोळतोय असं आल्यानं. कोण कोण चोळतोय, मी आणि भैया दोघं चोळतोय भाजीला, सगळं असं अंग मॉलिश करायचं चाललंय. तर आज ध्यानीमणी पण नाही, आणि त्या दादांचा फोन आलाच की आमचा पण नंदी असाच करत होता सेम भाजीसारखा. आदतमध्ये त्यांनी गुलाल केलेलं वगैरे सगळं, दुसरा झाल्यावर लागला तसा करा, चौसा हुसतो त्याने जागा मारला. त्यांनी तरी धाडपाडत होती आधीमध्ये. ते म्हणजे जेवढं तुम्ही धाडपाडलं तेवढं आम्ही धाडपाडलं. मग शेवटी त्यांच्या शेजारी कोणतं नंदी चोळा आली. मग ही म्हणली ते आमचा पण मग चोळून घेऊया. तरी पण त्या म्हणत होते नाही फरक पडणार. तर चोळ्यानं तर 8 दिवसानं बाबानं काय तिथं म्हणजे हेच काढायचं, अवटाळच काढायला आल्यावरती. म्हणजे साळाच पळतोय, पहिल्यांदा उघड्यावर पळवला, साळा पळाला. मग त्यांचा नंबर घेतला. आता बोललो मी त्यांच्यावर, आता जस्टच बोललो. मग ती म्हणली आता 2 दिवसांनी येतो म्हणली. उद्याच येत होती ते, तर मी म्हटलं उद्या नव्हतं, आता म्हटलं उद्या आम्ही निघालो मैदानला. तर शुक्रवार ठरलं याला चोळायचं. आणि बाबरा इथं, रायबा इथं, ब्रह्मा तिकडं बघ्या. उद्या परवा दिवशी आलेले सांगतो म्हणली ती लगेच काय झालं याला. आता आम्हाला वशिंडाच्या मागे वगैरे दाबायला लावलं तरी काही नाही फरक पडला एवढा. येतो म्हणली ती मग. आणि या शर्टच्या स्वप्नात आले की भाजीला आज चोळतोय आम्ही म्हणून. तर काय योग आज जागा पण बघितली जिथं बांधायचं तिथं, बघून आलो म्हणलं याला न्यायचंच आज. तर वर फोन आला, आता चोळून घेतलं 8-10 दिवस अजून इथंच ठेवायचं आपण नंदी. ते भाजी आपला, आणि परत फेरा देऊन बघायचा. त्यातनं तसं केलं की मग निर्णय घेऊ, हा तिकडं बांधायचा. चला बाया, शेटचं स्वप्न खरं होतंय. आय गे काय. आणि आपले रायबा शेट ह्याच्यावर लक्ष घातलेलं आहे आपण. आता नुसतं काल 2 फेरं दिलं, कसा आला फिगरमध्ये लगेच. त्याचं एक वैशिष्ट्यच आहे, लगेच येतो फिगरमध्ये लगेच. आणि अंग पण लगेच धरतो, असा आहे रायबाचा विषय. आणि इकडं बाबऱ्या, आणि इकडं ब्रह्मा.